नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशा 2024च्या चालू घडामोडी आपण पाहत आहोत डिसेंबर महिन्यामधील. तर त्याच्यामध्ये आपल्याला आजचा पहिला प्रश्न पाहायचा आहे की काय आहे. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड. तुमचं जे उत्तर असणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. बघा, चला पटपट तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटे यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली आहे? गृह, पर्यटन, महसूल आणि ऊर्जा. चला, तुमचं जे उत्तर आहे ते पटपट कमेंट करायचं आहे. आणि बघा, करेक्ट आन्सर आहे महसूल विभागाचे मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, रंजन कुमार, संतोष अजमेरा, धनंजय चंद्रचूड. चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, संतोष अजमेरा. या माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान झालेला आहे. पुढचा प्रश्न, इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्टनुसार 2023 नुसार भारतीय वन आणि वृक्ष क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? 26.70, 25.17, 24.50 आणि 23.15. चला, तुमचं करेक्ट आन्सर कमेंट करायचं आहे. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बघा, 25.17. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. गेल्या किती वर्षात कुवेत देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत? 40, 43, 45 आणि 47. कुवेत देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत असा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ष विचारलेले आहेत. आणि याच्यामध्ये बघा, करेक्ट आन्सर आहे 43 वर्षानंतर कुवेत देशाचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. बघा, पुढचा प्रश्न समोर आहे. कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025 चे यजमानपद देण्यात आले आहे? नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025 आगामी विश्वचषक आहे. त्याच्यामध्ये कोणत्या देशाला यजमानपद मिळालेलं आहे? बघा, तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे. अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारत. चला, उत्तर पटपट कमेंट करा. आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, भारत या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025 चे यजमानपद मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश. उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. तुमचं जे काही जनरल नॉलेज आहे त्याची इथं चाचणी घेतली जाते, त्यासाठी उत्तर कमेंट करायचं आहे. 2023 चा रिपोर्ट फॉरेस्ट विभागाचा. आणि सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. GST परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली? इथं तुम्हाला जैसलमेर हे कोणत्या राज्यात आहे विचारलेलं आहे. आणि त्याच्याच ठिकाणी GSTची परिषद 55वी झालेली आहे. त्याच्यामध्ये राजस्थान, बिहार, झारखंड आणि हरियाणा. करेक्ट आन्सर कमेंट करायचा आहे. चला, करेक्ट आन्सर बघा काय आहे याचं. राजस्थान हे जैसलमेर राज्यातील आहे. करेक्ट आन्सर आहे राजस्थान. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे? गंगटोक, इंफाळ,
दिसपूर, अगरतळा। बघा, करेक्ट आन्सर द्यायचे मित्रांनो इथं। आणि अगरतळा या ठिकाणी ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे? बघा, पुरस्काराचं नाव काय आहे? द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर। आणि सौदी अरेबिया, कुवेत, UAE आणि इराक, कोणत्या देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? चला, उत्तर कमेंट करायचंय मित्रांनो पटपट। आणि करेक्ट आन्सर बघा काय आहे? कुवेत या देशाचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। आणि तो पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, कोणत्या देशाने 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? भारत, चीन, मलेशिया आणि श्रीलंका। चला, 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 विजेतेपदक कोणता देश आहे? आणि उत्तर आहे भारत। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो? 23 डिसेंबर, 25 डिसेंबर, 24 डिसेंबर आणि 21 डिसेंबर। चला, तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे। राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो? आणि बघा, याचं करेक्ट उत्तर आहे 23 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय किसान दिन हा साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत? सहकार मंत्री महाराष्ट्राचे हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, बाबासाहेब पाटील, दिलीप वळसे पाटील। चला, चालू घडामोडी आपण पाहत आहोत। डिसेंबर 2024च्या या चालू घडामोडी आहेत। आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री कोण आहेत? बघा, आणि करेक्ट आन्सर आहे बाबासाहेब पाटील। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या दुसऱ्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे? कृषी, राज्य उत्पादन शुल्क, जनसंपदा आणि ग्रामीण विकास। बघा, चला, करेक्ट आन्सर पटपट कमेंट करायचा आहे। आणि याचं करेक्ट आन्सर आहे राज्य उत्पादन शुल्क। या विभागाचा कारभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे? रियासी जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे। बघा, राज्य विचारलेलं आहे, रियासी जिल्ह्याचं राज्य कोणतं आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीर केबलवर आधारित पूल आहे। भारतातील हा पहिलाच पूल आहे। चला, करेक्ट आन्सर कमेंट करायचंय बघा मित्रांनो। आणि याचं करेक्ट आन्सर आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यातील रियासी या जिल्ह्यामध्ये केबलवर आधारित पहिला पूल बनवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत। आणि तुम्हाला हे आपले प्रश्न आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।